श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 12वा अध्याय प्रस्तुत करताना मी ग्रंथलेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांचे वंदन करते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री वासुदेवाय नमः. कुलदेवताय नमः. स्वामी समर्थाय नमः. श्री बाळप्पा गाणगापूर येथून अक्कलकोट येथे आलेत हे आपण मागील अध्याय वाचून पाहिलेत. ते गाणगापूरवरून अक्कलकोटला येत असताना पायीच येतात. येता येता त्यांना 2 दिवस लागतात. त्यावेळी वाटेत ते आपल्या गुरूंचे चिंतन करतात आणि म्हणूनच एवढे अंतर चालून सुद्धा त्यांना थकवा म्हणून काहीच जाणवत नाही. येथे आल्याबरोबर ते स्वामी समर्थ महाराजांना खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करतात. खडीसाखर महाराजांना खूप आवडीची असते. ज्यावेळी श्री बाळप्पा अक्कलकोटला येतात तेव्हा श्री स्वामी महाराज खास बागेत जमिनीवर निजलेले असतात. त्यावेळी खास बागेत स्वामी महाराजांच्या भक्तांची खूप मोठी रीघ लागली होती. एवढ्या मोठ्या गर्दीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला दर्शन होईल किंवा नाही याबाबत श्री बाळप्पा साशंक होते. त्याचवेळी श्री स्वामी महाराजांची बाळप्पा यांच्यावर नजर गेली असताना स्वामींनी तेथे एका सेवेकऱ्याला बाळप्पा यांना आपल्याला जवळ आणण्यास सांगितले. श्री स्वामी महाराजांचे आजूनबाहू शरीर दैवीय व तेजपुंज रूप पाहून क्षणभर त्यांचे डोळे दिपून गेले व ते समाधी अवस्थेत गेले. त्यानंतर महाराजांनी खास बागेतील प्रत्येक वृक्षाला आलिंगन दिले. प्रत्येक वृक्षाला स्वामी महाराजांचे आलिंगन म्हणजेच त्यांचे श्री बाळप्पा यांचे प्रतिप्रेम हे होय. थोड्याच वेळात बाळप्पा शुद्धीवर आलेत व लगेच त्यांनी स्वामी महाराजांना मिठी मारली. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. ते त्यांचे अश्रू महाराजांच्या चरणावर पडत होते. तेव्हा असे वाटले की त्यांनी स्वामी महाराजांना एक प्रकारे त्यांच्या चरणास अभिषेकच केला की काय असे त्यांना वाटू लागले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन श्री बाळप्पा धन्य झाले. श्री बाळप्पा अक्कलकोट येथे पोहोचलेत खरे, पण तिथे त्यांच्या निर्देशनास असे आले की तेथे स्वामी महाराजांच्या सेवेची उपेक्षा होत आहे. तेथे त्यांच्या सेवेकरात खूप मोठी भांडणे होत आहेत व ते सर्व काही आपापल्या स्वार्थात मस्त आहेत. पण बाळप्पा तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या वागणुकीच्या जोरावर व सामंजस्याने सर्वांचे आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मठामध्ये जेवढे काही सेवेकरी होते त्यांना आपापली कामे वाटून दिली व त्यामुळे थोड्याच दिवसात तेथे शांतता आली. त्यांच्या या सरळ स्वभावामुळे श्री बाळप्पा हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचे शिष्य झाले. पण त्यामुळे तेथील काही सेवेकरी व विशेष करून सुंदराबाई हिला ते काही पटलं नाही. त्यामुळे ते बाळप्पा यांचा द्वेष करू लागले. तरी पण बाळप्पा यांनी आपले कार्य चालूच ठेवले व तेथील सेवेकऱ्यांसाठी एक विशेष पद्धत चालू केली. त्यामुळे श्री स्वामी महाराजांची पूजा व दर्शनासाठी श्री बाळप्पा यांनी केलेली व्यवस्था चांगली झाल्याने सर्वच भक्तांना महाराजांचे दर्शन घेणे सोयीचे झाले. बाळप्पा यांच्या कार्यामुळे श्री स्वामी महाराजांची त्यांच्यावर होत असलेल्या प्रीतीमुळे तेथील समुदायात त्यांच्याविषयी ईर्ष्या निर्माण झाली व त्याचेच पर्यावसान हे असे झाले की कोणा एका दृष्ट व्यक्तीने बाळप्पा यांना कानोल्यातून विष खाऊ घातले व त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली व त्यामुळे त्यांना पोटदुखीची व्याधी उत्पन्न झाली. तरी पण ते श्री स्वामी महाराजांची नित्य सेवा करीतच राहिले व त्यांच्यावर महाराजांची कृपा असल्यामुळे त्यांना त्या विषापासून काहीच झाले नाही. महाराजांच्या आशीर्वादाने ते विष त्यांच्या बेंबीतून वाहत राहिले व ते त्या संकटातून बचावले. जेव्हा श्री बाळप्पा महाराजांच्या पूजेबरोबर शिवाची पूजा करू लागले तेव्हा ते सुंदराबाई हिला रुचले नाही. तिने ईर्ष्यावश बाळप्पा यांना पुन्हा पूजा करण्यास मनाई केली. श्री चोळप्पा यांचा नातेवाईक श्री श्रीपाद भट पण त्या सेवेकरी गटात होता. त्याने सुंदराबाई व बाळप्पा यांचे भांडण ऐकून दुरूनच ऐकले होते. त्यांना सुद्धा चोळप्पा यांचे मठात राहणे आवडत नव्हते. परंतु श्री स्वामी महाराजांचं त्यांच्याविषयी असलेलं प्रेम पाहून श्रीपाद भटांना श्री चोळप्पा यांना बोलवण्याची हिंमत होत नव्हती. एकदा योग्य ती संधी पाहून श्री श्रीपाद भट बाळप्पा यांना स्पष्ट म्हणाला की तुम्ही या मठात आल्यापासून येथे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या गावी परत जावे. जेव्हा बाळप्पा म्हणाले की ठीक आहे, मला त्याची काही समस्या नाही, कारण मी येथे पैसे कमवण्यासाठी आलेलो नाही. मला फक्त येथे राहून परमार्थ गाठायचा होता.
परंतु आपली मनस्थिती लक्षात घेता मी याबाबत श्री स्वामी महाराजांना बोलतो व त्यानंतर त्यांनी जर मला घरी जाण्याची परवानगी दिली तर मी तेथून निघून जातो. याची प्रचिती म्हणून श्रीपाद भटांनी स्वतःच 2 चिठ्ठ्या टाकून पहिल्या त्यात जर जायची परवानगी असेल तर हो व नसेल तर नाही अशा चिठ्ठ्या टाकल्या व त्या चिठ्ठ्या जेव्हा उघडल्या तेव्हा त्यात लिहिलेले होते की बाळप्पा यांनी येथेच राहून चाकरी करावी. ज्यांच्यावर महाराजांचे एवढे मोठे प्रेम व श्रद्धा होती त्यांना महाराज कसे जाऊ देतील. त्यामुळे पुढे बाळप्पा पुन्हा महाराजांच्या सेवेत रत झाला. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 12वा अध्याय येथेच सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.